ही आहे मॅडम सफलता पाठक. आता यांचे कारनामे ऐका. एखाद्याला छोट्या मोठ्या केसमध्ये अडकवायचं असेल तर 2-4 लाखात काम होईल, पण एखाद्याला आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे संपवायचं असेल तर 20 ते 30 लाख रुपये लागतील असं सांगितलं जात होतं. खरं तर यांचे कारनामे समोर आले ते उत्तर प्रदेशातील गोंडा येथील इंजिनियर अभिषेक श्रीवास्तव यांच्या मृत्यूनंतर. अभिषेक श्रीवास्तव हे एक इंजिनियर होते. त्यांनी असं काहीही केलं नव्हतं की ज्यामुळे त्यांना लाज वाटावी किंवा समाजात मान खाली घालावी लागावी, पण कोणीतरी विनाकारण त्यांना त्रास देण्यासाठी सफलता पाठक यांच्याशी संपर्क साधतो. त्यानंतर अभिषेक यांना जाळ्यात ओढलं जातं. मग त्यांना सतत त्रास दिला जाऊ लागतो आणि पैशांची मागणी केली जाते. आम्ही सांगतो तसं पैसे द्या, नाहीतर तुमच्यावर केस दाखल करू अशी धमकी दिली जाते. अभिषेक घाबरतात. त्यांना वाटतं समाजात माझी काय इज्जत राहील, त्यामुळे भीतीपोटी ते काही पैसेही देतात. पण मॅडमने जितकी रक्कम मागितली होती तितकी ते देऊ शकत नाहीत. त्यानंतर त्यांच्या विरोधात केस दाखल केली जाते. अभिषेक यांना एका कथित खोट्या प्रकरणात जेलमध्ये जावं लागतं. जवळपास 10 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं. मृत्यूपूर्वी अभिषेक श्रीवास्तव यांनी सफलता पाठक यांच्या कथित कारनाम्यांचा संपूर्ण लेखाजोखा आपल्या घराच्या भिंतीवर चिकटवून ठेवला होता. पैशांच्या व्यवहारांच्या झेरॉक्स प्रती, व्हॉट्सअप चॅटचे प्रिंटआउट आणि त्यांच्याकडे असलेले सर्व पुरावे त्यांनी भिंतीवर लावले होते. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही घडलं त्याचे सगळे पुरावे त्यांनी जगासमोर ठेवून गेले. यानंतर जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा काही लोक सत्य जाणून घेण्यासाठी या मॅडमकडे पोहोचले. त्यांनी जाऊन विचारलं, मला एका व्यक्तीला अडकवायचं आहे. त्यावर मॅडम म्हणाल्या, फक्त पैशांची व्यवस्था करा, मी त्याला चुटकीसरशी जेलमध्ये पाठवते आणि त्याच्याकडून पैसेही वसूल करते. ना तुम्ही त्याला ओळखत असाल ना तो तुम्हाला ओळखत असेल, पण योग्य कागदपत्र तयार करून काम होईल असंही कथितपणे सांगितलं गेलं. यानंतर कॅमेरा समोर यांची खरी बाजू समोर आली आणि आता या मॅडम गजा आड असल्याचं सांगितलं जात आहे. पण उत्तर प्रदेशात ही पहिलीच घटना नाही, कारण तिथे 350हूनही अधिक कथित बनावट प्रकरण दाखल झाल्याची चर्चा आहे. आता विचार करा, लोकांना विनाकारण त्रास देण्यासाठी अशा प्रकारे केस केल्या जात असतील तर परिस्थिती किती गंभीर असू शकते. तुम्हाला काय वाटतं, लोकांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवलं जातं का? तुम्ही अशा प्रकारांबद्दल काही ऐकलं आहे का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा.